नाराजीचा सूर इथे लोकांच्या मनात सुद्धा आहे. एकानी तर असं म्हटलंय की आता कुठे पुन्हा एकदा हळुवारपणे सुरुवात होतीये. तर अशा पद्धतीने भूमिका सतत बदलणं, जे तुम्ही मगाशी मेन्शन केलेलं होतं, किंवा लवचिकतेचा उद्गार सुद्धा करणं, हे कुठेतरी क्रेडिबिलिटी जी आहे राज ठाकरे यांची त्याच्या हितावह नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? आता असं बघा, जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी हवे तेवढे लवचिकपणा घेतलेले आहेत. राजकीय पक्ष असतील, आमदार असतील, अगदी नगरसेवक असतील, सर्व पातळ्यांवरती लवचिकतेची आता कहर झालेला आहे. ह्या पार्श्वभूमीवरती पण एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्या पार्श्वभूमीवर आता हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, मला असं वाटत नाही की आगामी काळामध्ये हे दोघेही भाऊ आपली भूमिका सोडतील. दोन्ही पक्ष आगामी काळात एकत्र राहतील. 3 वर्षांनी साधारणपणे 2029ला लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या मधल्या काळामध्ये दोघांनाही वेगळं होण्याचं काही कारण नाही, कारण मधल्या काळात काही निवडणुका नाही. जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे किती गंभीरपणे घेतील मला आत्ता सांगता येणं कठीण आहे. कारण एकूणच आता जर आपण नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंची भूमिका बघितली तर ते फारसे कधी गंभीर राहताना मला बघायला मिळालं नाही. आता तरी यापुढे त्यांनी गंभीरपणे ह्या निवडणुका घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी कार्यकर्ता उभा राहिला, कार्यकर्त्याच्या जीवावर पक्ष उभा राहत असतो. कार्यकर्त्याने निवडणुकांपासून बाजूला राहून किती काळ टिकायचा हाही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पडलेला प्रश्न आहे. मनसेचे अनेक पदाधिकारी जे मला ओळखतात किंवा नेते जे ओळखतात त्यांनी वेळोवेळी या गोष्टी, त्यांची खंत, नाराजी माझ्याकडे बोलून दाखवलेली आहे. शिवसेनेचं म्हणाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बांधणी तळागाळामध्ये आहे. ते सातत्याने निवडणूक लढवतात. त्यांनी चिकाटीने निवडणूक लढवल्या आणि हे दोन्ही भाऊ आगामी काळात एकत्र राहिले तर त्यांना काहीतरी भवितव्य आहे. असं आहे की या क्षणाला अजून सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायचा आहे. धनुष्यबाण कोणाचं आहे, काय शिवसेना कोणाची, याचा अजून स्पष्टता व्हायची आहे. तरी जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीची आजची गरज आहे एकनाथ शिंदे ही. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे, अजित पवार हे आणि भाजप हे तिघही एकत्र राहतील. त्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि शिवसेना यांना एकत्र राहावं लागेल. राजकीय पटात शेवटी इलेक्शन जिंकणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि जिंकलेल्या जागा किंवा राजकीय गणितांचा विचार करताना या क्षणाला दोघांनाही वेगळं होणं हे परवडणारं नाहीये आणि वेगळं होऊन ते कुठे जाऊही शकत नाहीये. ते सामावून घ्यायला दुसऱ्या पक्षाकडे पण जागा असायला पाहिजे. मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, ऑलरेडी आम्ही ट्रिपल सीट बसलेलो सायकलवरती, चौथा बिडू आम्ही घेऊ शकत नाही. हे देवेंद्र फडणवीस यांनी याच्यापूर्वी स्पष्ट केलेले. अशा वेळेला आता कुठलीही वेगळी राजकीय स्पेस नाहीये आणि स्वबळावरती आता लढण्याची ताकद तसं जर बघितलं तर या दोघांपैकी कोणाहीकडे नाहीये. हे जर वास्तव लक्षात आलं तर दोघा भावांनी एकत्र राहून नेटाने लढणं हाच त्यांच्यापुढे पर्याय राहतोय. आणि मला असं वाटतं लवचिक हा शब्द कल्याण डोंबिवलीच्या पार्श्वभूमीवरती जी नाराजी उफाळून आली होती, संजय राऊतांनी सुद्धा जी नाराजी व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवरती थोडा एक सौम्यपणा आणण्याच्या दृष्टीने त्यांनी वापरलेला तो शब्द आहे. अन्यथा ते दोघेही भाऊ ह्या पुढील काळामध्ये एकत्र राहतील असं मला विश्वास आहे, जरी मी भविष्यवेत्ता नसलो तरीही. नक्कीच संदीपजी, आज या संपूर्ण विषयावरती तुम्ही अत्यंत तपशीलवार पद्धतीने विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार.